श्रीमंत माणूस त्याची एक विचार करण्याची क्षमता असते, फक्त तो पैशाचाच विचार करणार. अकाउंट ओपन केल्याच्या नंतर माझा सुरुवातीला फक्त 5,000 रुपये लॉस होता, पण ते 5,000 म्हणजे आजच्या काळात माझ्यासारखा 5 कोटी सारखा. अक्षरशः मी म्हणजे त्या दिवशी जेवलं पण नाही, 3 ते 4 सलाईन लावले. 27 लाख हायेस्ट प्रॉफिट आहे आणि लॉस जर बघितला तर तिथे एक 5-5.5 लाख लॉस. बट करन्सी मार्केटमध्ये माझा लॉस जर बघितला गेला तर $8,000 हायेस्ट. अक्षरशः माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. तर आज पण 4-4, 5-5 लाखाचे लॉस होते, प्रॉफिट पण 50-50, 60-60 लाखाचे होते. शेअर मार्केटला ना आपल्या गाव लेवलला जर बघितलं ना भरपूर निगेटिव्ह पद्धतीने बघितलं जातं. जेव्हा मी माझं घर सोडलं होतं तर म्हणलं बाहेरच मरल, येणार नाही घरी. आणि घरच्यांनी पण सांगितलं होतं तू आमच्यासाठी मेलास का, कारण गावातल्या लोकांनी सांगितलं होतं तुझं जे रान आहे ते विकावं लागेल. आज मी माझ्या गावाचा आसपासचा 7-12 आहे तो सगळ्या नावावर करून घेऊ शकतो, तेवढं कमवल. बघा मार्केटला जर तुम्ही सट्टा म्हणून बघितला तो सट्टा पण, त्याला तुम्ही बिझनेस म्हणून बघितलं तर तो बिझनेस मध्ये आपल्याला प्रॉफिट पण घेता आला पाहिजे, लॉस पण घेता आला पाहिजे. मग शेअर मार्केटला आपण ॲज अ करिअर म्हणून बघू शकतो का, लाईक लॉंग टर्म साठी? बघा जोपर्यंत तुमचा माइंडसेट चांगला आहे, तुम्ही प्रॉपर माइंडसेटने येणार आहे, तुमची स्ट्रॅटेजी प्रॉपर वर्क करते, तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे, तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये शिकू शकता. मग त्यामुळे मी सांगेल जर प्रॉफिटेबल बनायचं असेल ना तर आपण करन्सी मार्केट केलं पाहिजे, तर आपण म्हणजे लवकरात लवकर प्रॉफिटेबल होऊ शकतो. म्युच्युअल फंडमध्ये SIP केली पाहिजे की शेअर मार्केटमध्ये इंट्राडे केलं पाहिजे? तर जी रिस्क मॅनेजमेंट आहे ना, तर आयुष्याचं आपण आलो तर हीच लय मोठी रिस्क आहे आपण जगतो. मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट लय नॉर्मल आहे. 5 तास असले तुम्ही 3 तास मार्केटला द्या, 2 तास तिला द्या, म्हणजे तुमच्यासोबत मार्केट पण राहील आणि ती पण राहील. तुमचं सक्सेस पण तुम्हाला भेटणार आहे आणि तुमचं प्रेम पण तुम्हाला भेटणार. तुम्हाला शेअर मार्केट स्टार्ट करायचं आहे, पण कसं स्टार्ट करावं हे माहिती नाही, किंवा त्यामध्ये तुमचा खूप जास्त लॉस झालेला आहे आणि तुम्हाला आता प्रॉफिट मिळवायचा आहे, तर तो कसा मिळवावा? शेअर मार्केट एक जुवा आहे की एक स्किल? हे सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत VIP ट्रेडरचे फाउंडर निखिल घोडके यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी केली? बघा मॅडम, आता शेअर मार्केटमध्ये सुरुवात म्हणण्यापेक्षा माझी एक मजबुरी होती. लहानपणीपासून मला पैसा कमवायचा होता, कारण आई वडील जे बघायला गेलो तर आपण शेतकरी. आता शेतवर्गरी कसं असतंय, रानात काम कर, हे कर ते कर. आता जसं की आई वडिलांनी आपल्याला कोणत्याच गोष्टीचं कमी नाही केलं, म्हणजे लहानपणीपासून जे मागितलं ते दिले. स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून आपले स्वप्न पूर्ण करत राहिले. पण त्यांचं एक स्वप्न होतं की नाही आपल्या मुलांनी डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. पण माझी लहानपणीपासून इच्छा होती की आपल्याला बिझनेसमॅन बनायचं आहे आणि असा बिझनेस चॉईस करायचा आहे की तिथं मान सन्मान सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे. मग बघा, जसं 10वीला मी गेलो, 10वीला गेल्याच्या नंतर मला मार्क्स पण चांगले भेटले, जवळपास मला 91% होते. घरचे खुश झाले. घरच्याला वाटलं नाही आता आपला मुलगा काहीतरी चांगलं मोठं करणार. पण म्हणतोय ना मला काही इच्छाच नव्हती शिक्षणाची. शिक्षणात हुशार होतो भरपूर. 11वी-12वीला मला लातूरला टाकलं. मग लातूरला टाकल्याच्या नंतर पाठीमागं बसायला लागलो मी 11वीला. आणि पाठीमागं बसल्याच्या नंतर जसं की म्हणतो आपले मित्र असतात. आता ह्या मित्रांच्या नादाला लागून काय झालं की मग पाठीमागं बसणारे 2 पद्धतीचे लोक असतात. म्हणजे एक बघायला गेलं तर पोरं असतात. एक असतो श्रीमंत बापाचा आणि एक असतो टुक्काळक्या टवाया म्हणजे मोक्कार. आता माझ्याकडे 2 चॉईस होत्या. एक तर मोक्कार पोरांसोबत फिरायचं, म्हणजे जे की हाना मारा हे त्या कुठं नाही करायचं, किंवा एक प्रोफेशनल पोरांसोबत राहायचं. प्रोफेशनल म्हणजे काय, ज्यांचे आई वडील रिच आहेत, भले ते कसे असो, पण त्यांचे आई वडील त्यांच्यावर संस्कार कसे करायचे हा एक गोष्ट मला शिकायची होती. बघा, श्रीमंत माणूस त्याची एक विचार करण्याची क्षमता असते, फक्त तो पैशाचाच विचार करणार. मग मी काय केलं, त्यांच्यासोबत मैत्री केली आणि ते करायची ट्रेडिंग. मग तिथून झाला माझा हा ट्रेडिंगचा प्रवास. अच्छा, मग तुमची जर्नी कशी होती या फील्डमध्ये? बघा मॅडम, आता माझी जर्नी जर सांगायला जर गेलं ना, खरं एवढा खरतर प्रवास म्हणजे बघायचंच काम नाही, कारण कुणी सपोर्टला नव्हतं आणि आजूबाजूचा जो क्राऊड होता तो फक्त आणि फक्त निगेटिव्ह. बघा, एखाद्या निगेटिव्ह माणसाला, सपोज निगेटिव्ह लोकांनी जर एका चांगल्या माणसाला घेरलं ना मॅडम, तो माणूस सुधरत नाही. सिंपल साधी गोष्ट आहे. मग एवढे निगेटिव्ह होते, अक्षरशः माझ्या आई वडिलांनी मला बोलणं पण सोडलं. बघा, जेव्हा मी 11वीला गेलो, 11वीला गेल्याच्या नंतर मी पाठीमागं बसायला लागलो. पाठीमागं बसायला लागल्याच्या नंतर मला मार्क पण कमी आले. मग मार्क कमी यायला लागल्याच्या नंतर मग मी काय केलं की एक हुशार मित्र पकडला. 1-2 महिन्यात माझा हुशार मित्र झाला आणि त्याचा पेपर बघून लिहायला लागलो. म्हणजे घरच्याला वाटलं पाहिजे की नाही आपला मुलगा चांगले मार्क्स येतात, म्हणजे चांगले त्यांना वाटलं पाहिजे की नाही की अभ्यास करते. मग अशीच जर्नी स्टार्ट होत चालली. मग कालांतराने मी काय केलं की अकाउंट ओपन केलं. अकाउंट ओपन केल्याच्या नंतर माझा सुरुवातीला फक्त $5,000 लॉस झाला.
पण ते 5,000 म्हणजे आजच्या काळात माझ्यासारखा 5 कोटी सारखा आहे. आता तो 5,000 लॉस असा झाला की मी रॅन्डमली काय केलं, अकाउंट ओपन केल्याच्या नंतर बघा, आता जे पाठीमागे बसत होते त्यांना पण प्रॉपर नॉलेज नव्हतं. ते फक्त प्रॉफिट झालं तर मला दाखवायचे, लॉस झाल्यावर दाखवतच नव्हते. फक्त त्यांनी एक रेफर केलं म्हणून केलं तर माझं अकाउंट ओपन, आणि एका आठवड्यात 5,000 लॉस केला. तेव्हा माझ्या जमीन सरकली. म्हटलं नाही, म्हटलं आता आपण लय मोठी चूक केली. कारण घरचे 4-5 हजार रुपये पाठवायचे, त्यात मेस असायची, रूम भाडं असायचं, आणि खर्चाय पाण्याला असायचे आपले 400-500 रुपये. म्हणजे असे 400-500 रुपये इकडून तिकडून काही गोळा करून डायरेक्ट 5,000 एका आठवड्यात घालणं म्हणजे माझ्यासाठी तो जोक नव्हता. मग 5,000 गेल्याच्या नंतर की मला वाटलं मी मार्केटमध्ये म्हणजे मी संपलो, की मी ह्याच्या पुढे मी काहीच करू शकत नाही. म्हणजे म्हणतो ना आपण, एखादी गोष्ट चुकली, सपोज आपण एखादी परीक्षा देतोय, परीक्षा आपण काय होतं, भीतो. मग तसं भेळ लागलो मी मार्केटला. पण एक गोष्ट लक्षात होती की नाही, मार्केटने आपले 5,000 रुपये घेतलेत, आपल्याला 5,000 रुपये त्याच्याकडून घ्यायचे, आणि त्यानंतर आपला एक्झिट होऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला मोठं व्हायचं. तुमचा 5,000चा लॉस झाला, मग तुमचा कॉन्फिडन्स वगैरे लो झाल्यानंतर तुम्ही सोडून देण्याचा विचार का नाही केला? बघा मॅडम, केलता तो विचार पण केलता, पण माझे जे स्वप्न होते ना, मी बघा असं मी कोणत्या फील्डला मी कमी समजत नाही, जॉबवाल्यांना पण कमी समजत नाही, पण माझे जॉबने स्वप्न पूर्ण होणार नव्हते. सिंपल साधी गोष्ट आहे, मला करायचा होता तो म्हणजे बिझनेसच करायचा होता. भले उशीर झाला तरी चालते. माइंडसेट होता बिझनेस. म्हणजे लहानपणीपासून होता. जसं की मला समजतंय, मी 6वी पासून मला बाहेरच टाकलेलं आहे माझ्या घरच्यांनी, म्हणजे घरी ठेवलेलंच नाही. आणि जसं मध्ये फिरतोय, लहानपणीपासून एकच इच्छा होती की नाही, काही छोटा का असा ना, भले तू पाणीपुरी विक, पण तू बिझनेसच कर. मग तो माझा बिझनेस माइंड होता. पण आता मार्क चांगले पडल्यामुळे घरच्याची एक म्हणजे आशा होती की नाही, आपला मुलगा डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. त्यासाठी त्यांनी मला लातूरला पाठवलं. मग लातूरला पाठवल्याच्या नंतर काय झालं, ह्या लॉस सगळ्या गोष्टीचं फेज भरपूर आल्या. मग एवढा डाऊन ट्रेंड आला ना, अक्षरशः मी म्हणजे त्या दिवशी जेवलं पण नाही, 3 ते 4 सलाईन लावल्या, ते मित्राकडून उसने पैसे घेऊन लावल्या. म्हणजे एवढी कंडिशन आली, आणि एवढं निगेटिव्ह केलं साईडच्या मित्रांनी वगैरे, ह्या त्या सगळ्या गोष्टी. मग 1-1.5 महिना मी क्लासला गेलोच नाही, फक्त आणि फक्त मार्केटला वॉच करत राहायचो. डोक्यात एकच की नाही, माझे 5,000 रुपये गेलेत, मला तुझ्याकडून 5,000 रुपये पाहिजेत. मग असंच करत 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 भरपूर दिवस चालत राहिले. आणि ह्याच्यात एक गोष्ट मला समजली, एक गोष्ट अशी समजली, मला ह्या मार्केटला मी सातत्याने वॉच करता करता भरपूर गोष्टी अनालिसिस करायला लागलो. आणि इथून मला एक गोष्ट समजली की नाही, आपल्याला इथून काही ना काही भेटेल. अच्छा, मग अभ्यासाकडे कसं, मग म्हणजे नीटमध्ये वगैरे मार्क कमी वगैरे? आता जर नीटमध्ये जर बघायला गेलं तर 12वीचा हे होतं, 12वीला कारण त्यामध्ये पण खूप अभ्यास लागतोच. मग दोन्ही कसं काय मॅनेज करतात? अभ्यासाकडे तर जास्त दुर्लक्षच केलं. म्हटलं जाऊ द्या, नापास झालं तरी चालतंय म्हणलं. पण नाही, आपले 5,000 म्हणजे मी जर त्या काळात जर घरच्याला काही करून घ्यायचे होते, मी जर त्या काळात घरच्याला जर मागितले असते तरी घरच्यांनी नसते दिले, मला मी माहित होतं. नाही म्हटलं, आपण स्वतः घातलेत ना, आपल्याला घ्यायचे. डोक्यात एकच राग होता. पण आता जर मला तो लॉस रिकव्हर करायचा असेल तर माझ्याकडे कॅपिटल पाहिजे होतं. मी जर एखाद्याला व्याजाने 50 रुपये मागितले ना मॅडम, त्या टायमाला कुणीच द्यायला तयार नव्हतं. सिंपल साधी गोष्ट आहे. मग कसं रिकव्हर केला? मग मी फक्त आणि फक्त मार्केटचा अनालिसिस केली, प्रॉपर अभ्यास केला. मग कालांतराने काय केलं की घरचे 5,000 रुपये यायचे, 5,000तले जो एक्सपेन्सिव्ह खर्च असायचा माझा 300-400 रुपयाचा, हा असाच बाजूला ठेवून जे मित्रांचे होते ते त्यांचे आधी दिले. कारण नको, कोणाचे रुपये आपल्याला घ्यायचा नाही. पहिल्यापासून नियत होती की कुणाला लुटायचं नाही आपल्याला. आपल्या आईवडिलांनी आपल्याला चांगले संस्कार केलेले, सिंपल साधी गोष्ट आहे. त्यामुळे म्हणलं नको. स्टेप बाय स्टेप त्यांचे पैसे फेडले. असे 17-18 महिने चालत राहिले. 17-18 महिन्यात फक्त आणि फक्त मी मार्केटचंच नॉलेज घेतलं, बाकी काहीच नाही केलं. म्हणजे जर जवळपास जर बघायला गेलं ना, मी काय नॉलेज घेतलं तुम्ही मार्केट? बघा, मी 15-15, 16-16 तास सुरुवातीला कॅन्डल वॉच करायचो. म्हणजे मला काही समजतच नसायचं, सिंपल साधी गोष्ट आहे. मग कालांतराने युट्यूब बघितलं, मल्टिपल गोष्टी बघत गेलो, आणि हळूहळू म्हणतो ना, आपल्याला एक वाट सापडत झाली, म्हणजे एक रस्ता सापडत गेला. आणि त्या रस्त्याने माझे काही जवळचे मित्र मदत करायला, माझ्या जवळच्या मित्रांनी पण मला खूप मदत केली. म्हणजे एक पॉझिटिव्ह वेब असते की नाही, तू करू शकतोस, तुझ्यासारखं कुणीच नाही, सपोर्ट हवाच आपल्याला पुढे. मग असंच चालत राहिल्याच्या नंतर मी नीटची एक्झाम दिली. आणि नीटच्या एक्झामला मला वाटतं मला 142 मार्क आले 12वीला. आणि सीईटीला पण भरपूर आले, आणि 12वीला पण चांगले आले. पण नीटचा मी अभ्यासच नव्हता केला. मग कोविड होता त्या काळात, आणि कोविडच्या काळात काय झालं, माझी लहान चुलती एक्सपायर झाली. मग घरच्याला काय वाटत होतं की नाही, आपल्या घरातलं कोणी ना कोणी डॉक्टर बनलं पाहिजे, कारण कोविडच्या काळात डॉक्टरची व्हॅल्यू खूप होती, खूप जास्त. मग त्यावेळेस काय झालं की नाही म्हटलं, आणि डबल म्हणलं आपल्याला डॉक्टर व्हायचंय. बट कसं आहे ना, माझी इच्छाच नव्हती डॉक्टर व्हायची. परत ते रिपीट घेतलं होतं मी फक्त आणि फक्त
एक मार्केटमध्ये आणि स्टेबल होण्यासाठी. कारण मी एखाद्या कॉलेजला गेलो असतो, भेटलं असतं मला नॉर्मली कॉलेज, नर्सिंग वगैरे काहीतरी भेटलं असतं नॉर्मली, नाही का? गेलो असतो, बट तिथं म्हटलं की त्याचा अभ्यास करावा लागणार आहे, परत ते प्रेशर येणार आणि आपण गुंतणार. आपला टीसी घरी आहे ते चांगलं आहे. मग असंच म्हणलं की आता नाही, आपण एक रिपीट मारू, आणि एक लास्टचं रिपीट मारलं. तिथं मला आई वडिलांना मग याबद्दल माहिती नव्हतं की तुम्ही ट्रेडिंग बद्दल नॉलेज घेताय वगैरे? नाही, आई वडिलांना काय वाटलं बघा, 11वी-12वी कसं प्रेम प्रकरण असतं, हा. सिंपल साधी गोष्ट आहे. मग आईला काय वाटलं की नाही, मुलगा प्रेमात पडला असं कोणतरी पोरीचा. विचारलं मला प्रेमाने, पण अक्षरशः मी प्रेमात पडलोच नव्हतो. मला प्रेम झालं हे मार्केटवर. म्हणजे बघायचंच काम नाही, मार्केटला बघितल्याशिवाय मला दिवसच जात नव्हता. सकाळी उठलो की मोबाईल. आता लोक काय करतात, इंस्टाग्राम बघतात, रील्स बघतात, हे बघतात. मी फक्त आणि फक्त ट्रेडिंग घेऊ. माझ्या जर वॉच लिस्ट मध्ये सेटिंग जर गेले ना माझे मित्र, तर 18 19 तास नुसतं फक्त ट्रेडिंग व्ह्यूचा ऍप दिसायचा. म्हणजे कधी कधी माझे मित्र म्हणायचे की पागल होशील तू ते बघता बघता. पण मी कधी सोडलं नाही. मग असंच करता करता परत एक रिपीटला चान्स घेतला, आणि त्या चान्समध्ये कॅपिटल भरपूर जमा केलं मी. ह्याच्या आधी पण नॉर्मल लॉस केलते, पण तो जो माझा 5,000 लॉस आहे तो आजही आठवतो मला, की माझ्या पायाखालची जमीन सरकलेली सर्वात होती. मोठा लॉस होता आतापर्यंतचा, पहिला आणि मोठा. पहिला आणि मोठा म्हणजे आता मोठे लॉसेस होते. आज पण 4-4, 5-5 लाखाचे लॉस होते. प्रॉफिट पण 50-50, 60-60 लाखाचे होते. असं काही नाही. पण ते 5,000चा लॉसची जी फिलिंग होती ना, $10,000 किंवा 10 लाख लॉस झाला तरी काहीच वाटणार नाही. मग रिकव्हरी मध्ये कसं काय पुढे जाऊन? मग जेव्हा मी रिपीट घेतला, इन्कम कधी मग स्टार्ट झाला तुमचा प्रॉपर? बघा, जेव्हा मी रिपीटला चान्स घेतला, मग मी रिपीटला तो चान्स ऍक्च्युअली घेतला नव्हता. घरच्याला वाटलं नाही आता हा रिपीटमध्ये हुशार आहे, रिपीटमध्ये 100% हा क्रॅक करेल. थोडाफार करायचो अभ्यास मी, पण तेवढा नव्हता करत. कारण मला इकडे माझं सक्सेस दिसायला लागलं होतं की नाही, मार्केटमध्ये आपल्याला काही ना काही भेटणार आहे, स्कोप आहे असं वाटत होतं. मग काय केलं मी, हे दोन्ही सिमिलर चालत राहिलं, आणि माझ्या मित्रांनी आणि दिदीनी मिळून, दोघांनी मिळून मला कॅपिटल दिलं, जवळपास 15,000 होतं. आणि ते मी जेव्हा नीटचा एक्झाम आहे, म्हणजे नीटचा एक्झाम मला वाटतं एक 7 मेला होती वाटते, असंच मे महिन्यात होती. त्या मे महिन्यापर्यंत मी माझं जे कॅपिटल आहे एक 15,000चं, ते 1.5 ते 2 लाखावर आणलं होतं. तेव्हा माझा एक कॉन्फिडन्स वाढला होता. मग मी काय केलं की नीटचा एक्झाम दिली. एक्झाम दिल्याच्या नंतर डायरेक्ट पुण्याला शिफ्ट झालो दुसऱ्याच दिवशी, घरच्याला न बोलता. कारण बघितलं की आपण काही MBBS ला लागत नाही, म्हणलं आपण सिंपल साधी गोष्ट नीट आहे. झाल्यानंतर? हो, नीट झाल्याच्या नंतर हे सगळे मार्क कॅल्क्युलेट केले. ती नाही म्हटलं आपण लागू शकत नाही, आणि आपली ती लायकी पण नाही म्हणलं, आणि आपल्याला करायचं पण नाही. आपल्याला करायचा तो बिझनेस, आणि लहानपणापासून ठरवलेलं होतं. बट कसं आहे ना की नाही, घरच्याला वाटायचं नाही नोकरी करायला पाहिजे, नोकरीमध्ये प्रेशर नसतंय, तू स्टेबल होशील. बिझनेस मध्ये रिस्क वगैरे असतं पुढे जाऊन. हा, बिझनेसमध्ये रिस्क. आणि शेअर मार्केटला ना, आपल्या गाव लेवलला जर बघितलं ना, भरपूर निगेटिव्ह पद्धतीने बघितलं जातं. आता निगेटिव्ह पद्धतीने का बघितलं जातं बघा, सिंपल साधी गोष्ट आहे. तुमचा एखाद्या बिझनेसमध्ये लॉस झालाय, तुम्ही त्या बिझनेसला चांगलं थोडंच म्हणणार आहे. मग तसंच मार्केटमध्ये काय करतात, नॉलेज घेत नाहीत, प्रॉपर वेने येत नाहीत, प्रॉपर रोडमॅपने येत नाहीत, लॉस करतात. आणि एखाद्याने प्रॉपर वे मध्ये कसं, म्हणजे सुरुवात कशी करावी शेअर मार्केट मध्ये एखाद्याला जायचं असेल तर? एखाद्याला जायचं असेल ना, तर सिंपल साधी गोष्ट आहे, त्याने प्रॉपर रोडमॅप असला पाहिजे. त्याने म्हणजे प्रॉपर माणसाकडून, एका चांगल्या माणसाकडून त्याने गायडन्स घेतला पाहिजे. बघा, आजकाल जर बघायला गेलं, इन्फ्लुएन्सर 99% फेक आहेत मॅडम. काय होतं, शो ऑफ करतात, आणि त्या शो ऑफला आपले माणसं बळी पडतात. आणि त्या बळी पडल्याच्या नंतर काय होतं की आपण त्याच्याकडे जातो, पण ऍक्च्युअली त्याचा बॅकग्राऊंड आपण बघत नाही, फक्त त्याचा शो ऑफ बघतो. त्याचं नॉलेज आहे तो आपल्याला कशा पद्धतीने देणार हे बघत नाही. आपण कसं म्हणजे समजावं आपल्याला की हा इन्फ्लुएन्सर आपल्याला बरोबर नॉलेज देतो? आता सिंपल साधी गोष्ट आहे, आज माझे प्रॉफिट बघून काही लोक येत असतात, पण ऍक्च्युअली मी ज्या पद्धतीने नॉलेज देतोय आपल्या गावठी भाषेत, आणि माझ्या देण्याची पद्धत कशी हे बघून माझ्याकडे लोक येतात. जर बघायला गेलं तर माझा क्लास पण आहे शेअर मार्केटचा, माझ्याकडे बसायला पण जागा नाही मॅडम. पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर तुमची जर्नी कशी होती मग? बघा मॅडम, जेव्हा मी पुण्यात आलो ना, आता पुण्यात आल्याच्या नंतर राहायचं कुठं, सगळ्यात मोठा प्रश्न. बघा, जेव्हा मी पुण्यात ह्याच्या आधी एकदा आलतो, म्हणजे 12वीच्या CET एक्झामला आलतो, आणि आल्याच्या नंतर मी ट्रॅव्हल्स मधून जेव्हा उतरलो ना, तेव्हा मी पाय पडलो होतो पुण्याच्या, नाही का. आणि मी दुबईला गेलो नाही. दुबईला मी जाणार तर माझा बिझनेस घेऊनच जाणार, आजपर्यंत नाही गेलो. म्हणजे माझा जो नियम आहे, मला ज्या ठिकाणी बिझनेस करायचा ना, मी त्या ठिकाणी फक्त एकदा जातो. एकदा गेल्याच्या नंतर त्या मातृभूमीचा एकदा पाया पडतो, कारण मला तिथं बिझनेस करायचा आहे, आणि सगळा माझा माइंडसेट घेऊन डायरेक्ट तिथं बिझनेस मध्ये उतरतो, प्रॉपर रोड मॅपने. पुण्यामध्ये पण तुम्ही तसेच माइंडसेट घेऊन आला? मी तिथं CET ला नव्हतं आलो, मला पुन्हा बघायचं होतं,
आणि पुन्हा बघितल्याच्या नंतर मला इथं बिझनेस उभा करायचा होता, ह्या हिशोबाने आलो तुम्ही. जेव्हा ट्रॅव्हल्समधून उतरलो, पाया पडलो. पाया पडायच्या नंतर 3 ते 4 दिवस पुण्यामध्ये राहिलो. सगळं प्रॉपर पुणे फिरलो, PMT. की पुण्यामध्ये नेमकं काय आहे? पण ह्याच्यात मला काही समजलं नाही. मला काही आयडिया नव्हती मला बिझनेस कसा उभा करायचा आहे. फक्त एकच जिद्द होती, की नाही आपल्याला पुण्यात येऊनच बिझनेस करायचा आहे. माझं जे स्वप्न होतं ना, त्या स्वप्नाला कुठेतरी म्हणजे एक म्हणतो ना आपण, की पॉझिटिव्ह वेव्ह आलती, की नाही अच्छा. आता तुझ्याकडे कॅपिटल पण आहे 2 लाखाचं. तू घर सोडू शकतोस बिनधास्त. हो. कारण बघा, आजकाल जर आपलं घर सोडायचं म्हणलं, आई-वडिलांनी जर आपल्यावरचा हात जर काढला, तर आपल्याला कोणी जवळ करत नाही. कोणी नाही. त्यानंतर एकच मेव जवळ करणारा असतो तो म्हणजे पैसा. माझ्याकडे 2 लाख रुपये होते. न विचार करता आज नीट झाली, दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट पुण्याला आलो. जेव्हा पुण्याला आलो, घरच्याला सांगितलं, की नाही मला शेअर मार्केट करायचंय. म्हणजे तुम्ही अक्षय तेव्हा पहिल्यांदा घरी कळवलात, की मला शेअर मार्केट. हो, म्हणजे मला शेअर तोपर्यंत मार्केट त्यांना करायचं ideas तोपर्यंत नाही. मग आता कसं आई-वडील पण शिकलेले नव्हते. बऱ्याच नातेवाईकांना म्हणजे चांगल्या-चांगल्या लोकांना विचारलं, की शेअर मार्केट कसं असतंय? माझ्या आई-वडिलाला कुणीच पॉझिटिव्ह नाही सांगितलं, की नाही शेअर मार्केटने तुमचा मुलगा तुमचं म्हणजे की घर सुधरल किंवा तुम्हाला चांगल्या स्टेजवर नेऊन टाकल, नाही का? म्हणजे चांगल्या पोझिशनवर नेईल. प्राऊड करेल असं कोणी सांगितलंच नाही, कारण आहेच निगेटिव्हिटी शेअर मार्केट बद्दल. हां. आता आपण बघतो शेअर मार्केटमध्ये लोकांच्या जमिनी जातात, हे घरं जातात, सोनं वगैरे ते सुद्धा त्यांना नाही का घालवावं लागतं. मग तसं तुमचं काही केलं आहे का? बघा मॅडम, आता तुम्ही म्हणलाय ना, ही गोष्ट तुमची 100% खरी. आज मी क्लास घेतो. बघा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपले मराठी माणसं माझ्याकडे येतात एक नॉलेज घेण्यासाठी. बट बघा आज मी जर बघायला गेलो ऑफलाईन 2.5 वर्ष झाले मॅडम क्लास घेतो. 2.5 वर्ष झाले. मी एवढं अनुभवलोय ना, की बघा म्हणजे असं पूर्णपणे संपलेत आपले माणसं. का? बघा त्यांनी मार्केटला बिझनेस म्हणून नाही बघितलं. बघा बिझनेसमॅन म्हणजे लॉस घ्यायला पण म्हणजे लॉस पण घेतो आणि प्रॉफिट पण घेतो. म्हणजे त्याला दोन्ही पण गोष्टी दोन्ही घेता पण येतात. होतात. पण आपल्या माणसाला नुसता प्रॉफिट हवा असतो. म्हणजे तो काय करतो एक सट्टा म्हणून बघतो. बघा मार्केटला जर तुम्ही सट्टा म्हणून बघितला तो सट्टा पण आहे. त्याला तुम्ही बिझनेस म्हणून बघितलं तर तो बिझनेसमध्ये. आपल्याला प्रॉफिट पण घेता आला पाहिजे, लॉस पण घेता आला पाहिजे. तुम्ही एखाद्या XYZ क्षेत्रात जा. फॉर एक्झाम्पल तुम्ही कपड्याच्या दुकानात जा. आता कपड्याच्या दुकानात जर गेलात तुम्ही, तुम्हाला माहित नाही शर्टची क्वालिटी कशी, माल कुठून आणायचा आहे, लोकेशन माहित नाही, तुमच्या कपड्यात दुकान चालणार आहे? नाही. नाही चालेल. सिंपल साधी गोष्ट आहे, चालूच शकत नाही. का? कारण आपल्याला त्या बिझनेस बद्दल नॉलेजच नाही. भले एखादा बिझनेस टाकायचा असेल त्याचे नॉलेज घेणं खूप गरजेचं आणि आहे. आजकाल तेच कुठे ना कुठे लॅक करते, की नॉलेजच नाही आणि बिझनेस मध्ये चालले. आपले लोक नॉलेज घेतात. नॉलेज कसं घेतात माहिती का? पुस्तकी नॉलेज घेतात. म्हणजे ऍक्च्युअली जर त्याला एखादं नॉलेज सांगितलं ही कॅन्डल आहे किंवा ही स्ट्रॅटेजी, तो काय करतो प्रिव्हियस टेस्टिंग करतो किंवा तो काय करतो पुस्तकात वाचतो आणि ती पुस्तकात वाचलेली सेम ॲज इट इज तशी बनत नाही ती कॅन्डल. कारण का? त्या मार्केटमध्ये तुमच्यासारखे माझ्यासारखे रिटेलर असतात, बिग प्लेयर्स असतात. मग तुम्हाला मार्केटला समजून घेता येत नाही. मार्केट तुम्हाला प्रॉफिट देणार आहे का? दुसरी गोष्ट प्रॉपर केल्याशिवाय सेटअपवर नसतात हे लोक. कुठेही एंट्री घ्यायची म्हणून घ्यायची, कुठेही एक्झिट व्हायचं म्हणून व्हायचं. मग अशाने काय झालं मार्केटला निगेटिव्हिटी. त्यामुळे मग घरचे पण नकोच म्हणत मग होते. जेवढ्यांना घरच्यांनी विचारलं होतं ऍक्च्युअली तेच लॉस मध्ये होते ना. ते कशाला पॉझिटिव्ह सांगणार Positive सांगणार आहे? आहे. हो. आता ते त्यांना मग जमलं तुम्ही नाही. सांगितलं होतं का घरी, की मला 2 लाख रुपयाचं प्रॉफिट झाले? नाही सांगितलं. कारण घरच्याला सांगितलं असते तर घरचे म्हणले असते 2 लाख कमवलेच कसे. कारण बघा माझ्या आई वडिलांनी सांगितलं होतं मला, की बाळा मोबाईलने लय भारी म्हणजे लय मोठे फ्रॉड होतात. सांगितलं तशा गोष्टी करू नये, नाही का? म्हणजे त्यांना सांगितलं लय कोणीतरी, आई वडील शिकलेले नाही, सिंपल साधी गोष्ट आहे आपली. आणि त्यांना मग त्याच गोष्टी माहिती फ्रॉड होतात. पण माझ्याकडे एक होतं की फ्रॉड होण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही, झाला तर झाला म्हणलं, नाही का? दुसरी गोष्ट बरबाद व्हायला मी काही श्रीमंत नाही. आणि मी एक ठामपणे निर्णय घेतला जेव्हा मी माझं घर सोडलं होतं तर म्हणलं बाहेरच मरल, येणार नाही घरी. आणि घरच्यांनी पण सांगितलं होतं की तू आमच्यासाठी मेलास. का? कारण गावातल्या लोकांनी सांगितलं होतं तुझं जे रान आहे ते विकावं लागेल. आज मी माझ्या गावाचा आसपासचा 7-12 आहे तो सगळ्या नावावर करून घेऊ शकतो. तेवढं कमवलं स्वतःच्या कष्टावर. मग त्या टायमाला घरच्याला वाटायचं की नाही आपलं शेत आहे आणि काही केलं तर विकावं लागेल. म्हणजे ह्याच्या भीतीपोटी मला त्यांनी बोलणं पण सोडून दिलं. बापरे. मग कधी त्यांचा विश्वास मिळवला तुम्ही? म्हणजे किती बघा. दिवस लागले तुम्हाला? जेव्हा मी पुण्यात शिफ्ट झालो, पुण्यात शिफ्ट झाल्याच्या नंतर माझे जवळचे मित्र आणि मॅडम माझा एक असं आहे की मला म्हणजे एखादा बसमध्ये जर माणूस भेटला ना, म्हणजे चालता प्रवासी पण तो माझा खास होऊन जातो. माझी एक खासियत आहे, म्हणजे मला जो माणूस भेटला ना तो मला विसरत नाही. मग असेच मी जेव्हा पुण्यात आलो, पुण्यात आल्याच्या नंतर माझे नवीन मित्र बनले. काय करतोस? मी मला ट्रेडिंग करतोय. मग जवळच्या मित्रांना शिकवलं, ते प्रॉफिटेबल झाले.
पण ते प्रॉफिटेबल झाल्याच्या नंतर त्यांनी मला आणि एक कॉन्फिडन्स दिला की तू आम्हाला शिकू शकतोस. तर आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरपूर लोक आहेत की त्यांना नॉलेजची गरज आहे आणि तू त्यांना नॉलेज प्रोव्हाइड कर. मग मी सुरुवातीला नॉलेज फ्रीमध्येच प्रोव्हाइड करायला लागलो. भरपूर प्रतिसाद भेटला, पण म्हणतोय ना आपण मॅडम की फुकट दिलं ना त्याची व्हॅल्यू राहत नाही. हो हो भले तुम्ही फ्लेक्स कराय आणि काहीतरी पुस्तकी नॉलेज द्या आणि तुम्ही त्याची फीस जास्त ठेवली ना, जास्त कवटीत जाणार. म्हणजे आपल्या लोकांचा माइंडसेट येतोय, म्हणजे जिथं पैसा आहे ना तिथं लोक जाणार. फुकट दिलं ना त्याच्याकडे जाणार नाही. मग कालांतराने फीस आपली कमीच ठेवली. मग माझ्याकडे सगळ्यात फर्स्टला माझ्या मित्रांचे मित्रच आले, अच्छा ते पण प्रॉफिटेबल झाले. हम्म. आणि असंच करत 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 आज माझ्याकडे बसायला जागा नाही. अक्षरशः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझे 1 ते 1.5 तासाच्या लेक्चरसाठी आपले मराठी माणसं येतात. एखाद्याला जर नवीन सुरुवात करायची असेल शेअर मार्केटमध्ये हम्म. तर त्याच्याकडे किती कॅपिटल हवा आणि त्यांनी कशी सुरुवात करावी? बघा मॅडम, आता जर एखाद्याला मार्केटमध्ये म्हणजे पाऊल टाकायचं असेल, सिंपल साधी गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये एंट्री करायची असेल, तर मी असं सांगतो, सजेस्ट करतो की त्यांनी प्रॉपर रोड मॅपने यायला पाहिजे. कारण बघा, आता सिंपल साधी गोष्ट आहे, मला रोड मॅप प्रॉपर भेटलाच नाही. आता हे पुणे, आता पुण्यामध्ये माझा क्लास वाघोलीमध्ये, जो मराठी माणूस होतो त्याला मी सांगतो पुण्यामध्ये, तो मला विचारला रोड मॅप तुमचा लाईक तुम्ही जेव्हा लातूरमध्ये होतात तेव्हापासून स्टार्ट केलात ना, मग हा. तेव्हा युट्यूब वरती बघूनच तुम्ही हो, युट्यूब वरती बघितलं, पण मला असं प्रॉपर वेळी कुणी शिकवणार नव्हतं की हाताला सांगून की नाही तुला ह्याच कॅन्डल्सवर प्रॉफिट आहे आणि तू एवढं कर. ते पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यामध्ये आल्याच्या नंतर मी प्रॉफिटेबल होतो. फक्त मी तिथं आल्याच्या नंतर माझ्या मित्रांना शिकवलं आणि त्यांच्या उमेदमुळे मी क्लास स्टार्ट केले. आता बघा, जसं की तुम्हाला मला 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 असं म्हणायचं आहे की मी आता वाघोलीमध्ये माझे क्लासेस आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझ्याकडे लोक येतात. आता मी सुरुवातीला सांगतो मी पुण्यामध्ये, पण ते विचारतात पुण्यामध्ये कुठं नेमकं? मी म्हणतो वाघोलीमध्ये. वाघोलीमध्ये नेमकं कुठं? मग मी माझं प्रॉपर आहे ते लोकेशन टाकतो आणि ते लोक डायरेक्ट लोकेशनवर येतात. आता सिंपल साधी गोष्ट आहे, त्यांना म्हणलं मी पुण्यामध्ये बसलोय तर ते मला शोधणार कुठं? पुणे छोटं आहे का? मग मार्केट पण तसंच आहे. मार्केट भरपूर मोठं आहे, पण मार्केटमध्ये डीप नॉलेज असणं पण गरजेचं आहे आणि कोणत्या कॅन्डल्सवर प्रॉफिट नाही आणि कोणत्या कॅन्डल्सवर प्रॉफिट घेतला पाहिजे हे पण आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. मग काय होतं, आपण नॉलेज घेतच नाही. आपल्याला सांगितलं असतं की हानी त्यांनी सांगितलं असतं की नाही XYZ एवढी एवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, ही इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर तुम्ही मार्केटमध्ये एंटर करा. पण मी सांगतो की आपल्या मराठी माणसांना की तुम्हाला मार्केटमध्ये यायचंय ना, तुम्ही प्रॉपर रोड मॅप बघून घ्या. कारण मला जेवढा टाइम लागला तेवढा तुम्हाला टाइम लागता कामा नाही. सिंपल साधी गोष्ट आहे. आणि एक प्रॉपर माणसाकडून गायडन्स घेणं खूप गरजेचं असतं. प्रॉपर माणसाकडून गायडन्स म्हणजे कॅपिटल किती हवं? बघा, आता कॅपिटल जर बघायला गेलं ना मॅडम, एक आपण 10 ते 15 हजारापासून पण स्टार्ट करू शकतो. पण आजच्या लिमिटला 30 ते 35 हजार रुपये लागतात स्टार्ट करण्यासाठी. मग लगेच काही प्रॉफिट भेटत नाही. मग शिकत तसे सिंपल साधी गोष्ट आहे, तुम्ही एखादा बिझनेस टाकला नॉर्मली, त्या बिझनेस टाकला की तुम्ही पहिल्या महिन्यापासून तुम्ही प्रॉफिट बघणार आहे का? नाही. पहिल्या महिन्यात तुम्ही बिझनेस टाकला, लाईट बिल, भाडं वगैरे एक्सपेन्सिव्ह खर्च एवढा निघाला तरी बास म्हणणार, मला काही नाही राहिलं पाहिजे. मग तसंच आपल्या मार्केटमध्ये पण आहे. आपल्या मार्केटला बिझनेस म्हणून बघायचा आहे. बिझनेसमध्ये चढ पण असतो, उतार पण असतो. म्हणजे इथं मार्केटमध्ये प्रॉफिट पण असतो, लॉस पण असतो. पण आपल्या लोकांची माइंडसेट आहे ना, तो लॉस घ्यायचा नाहीच. मग शेअर मार्केटला आपण ऍज अ करिअर म्हणून बघू शकतो का, लाईक लॉंग टर्म साठी? बघा मॅडम, आता सिंपल साधी गोष्ट आहे, एखादा बिझनेस आहे. बिझनेस आणि जॉब मध्ये फरक आहे. जॉब म्हणजे काय? गव्हर्नमेंट जॉब आहे. बघा, गव्हर्नमेंट जॉब आहे तुमचं XYZ एज पर्यंत चालतो आणि त्यानंतर तुम्हाला रिटायरमेंट भेटते. पण बिझनेस असा असतो की तो 3-4 पिढ्याचं कमवून देतो काही कालांतरानंतर, आणि काही कालांतरानंतर तो बिझनेस लॅग पण होऊ शकतो किंवा काही प्रॉब्लेम आल्याच्या नंतर तो ऑफ पण करावा लागतो. तसंच आहे बघा आपल्या मार्केटचं पण आहे. बघा, जोपर्यंत तुमचा माइंडसेट चांगला आहे, तुम्ही प्रॉपर माइंडसेटने येणार आहे, तुमची स्ट्रॅटेजी प्रॉपर वर्क करते, तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे, तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. म्हणजे घेऊ शकतो आपण लॉंग टर्म करिअर म्हणून, जर आपण लॉंग टर्म घेऊ शकतोय जोपर्यंत तुमचा माइंडसेट प्रॉपर आहे ना तोपर्यंत. जेव्हा तुमचा माइंडसेट चेंज होणार आहे तेव्हा तुम्ही मार्केटला कुठेतरी स्टॉप करायला पाहिजे. कारण कमवणार तिथंच, परत घालणार तिथंच, फायदा नाही. मग कधी थांबावं आणि कधी स्टार चालू ठेवावं आपल्याला कसं समजेल? सिंपल साधी गोष्ट आहे. बघा, काळानुसार मॅडम बघा चेंज व्हावं लागतं. तसंच आहे बघा मार्केटमध्ये. बघा, जर बघायला जर गेलं ना, सगळ्यात जास्त अपडेट, फास्ट अपडेट जर कोण होत असेल ना, तर ते मी म्हणेन ट्रेडर. कारण बघा, प्रत्येक सेकंदाला कॅन्डल चेंज होती. म्हणजे माइंडसेट एवढा शार्प ठेवावा लागतो ना मॅडम. आणि ह्या ट्रेडिंगच्या जर्नीतून फक्त मी ट्रेडिंगच करत नाही मॅडम, माझे मल्टिपल साईड बिझनेस पण आहेत. म्हणजे माझा VIP नावाने उद्योग समूह पण आहे. म्हणजे उद्योगधंदे पण भरपूर आहेत. म्हणजे 8 ते 9 बिझनेस आहेत आणि त्याच्या पॅरल ट्रेडिंग आहे.
म्हणजे म्हणजे- जर एखाद्याने करिअर म्हणून लॉंग टर्म साठी करावं म्हणलं तर हेही चालू ठेवावं आणि साईड बाय साईड काहीतरी बिझनेस झाला काही पण ते सुद्धा चालू ठेवायला पाहिजे. चालू का ठेवायला पाहिजे बिझनेस? बघा आजपर्यंत मॅडम म्हणजे माझे जे मित्र आहेत ना ते माझ्यापेक्षा वयाने मोठेच आहेत. कारण काही काही लोकांचं असं झालेलं आहे ना, मार्केटमध्ये भरपूर सारा पैसा कमवला पण तो पैसा त्यांना एक्सपांड नाही करता आला. म्हणजे बाहेर उद्योगधंद्यात लावता नाही आला, परत त्यांनी मार्केटमध्येच घातला. तर तू तसं करू नकोस. तू काय कर, इन्व्हेस्ट उद्योगधंदे कर. करावे का ते? हा, बाहेरच्या बिझनेस मध्ये अच्छा, इन्व्हेस्टमेंट. आणि तसंच आज मी 7 ते 8 बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले. म्हणजे तसं म्हणजे ट्रेडिंग पण करावी आणि इन्व्हेस्टमेंट पण करायला पाहिजे. प्रॉफिट भेटतं त्यांनी. हा, जे प्रॉफिट भेटते तो. पण आपल्याला काय होतं माहिती का, आपल्या माणसांचं काय होतं की प्रॉफिट झाला की आपण परत मार्केटमध्ये घालतो. आणि मार्केटचं कसं आहे बघा, जास्त सबसिडी. पैशांसाठी वगैरे. हा, जशी सबसिडीचा एक गेम असतो बघा, जसं की आपण खेळतो, घेतल्याच्या नंतर वर जात येते पण एक नाग लागतो म्हणजे एक साप लागतो परत खाली येतो. सेम मार्केटचं सबसिडी सारखं आहे. चांगलं अकाउंट ग्रो करतात, चांगल्या पद्धतीने अकाउंट ग्रो होतं, पण एके दिवशी सायकोलॉजी खराब होती, माइंडसेट खराब होतो आणि मार्केटची आपण रिव्हेंज करतो आणि परत अकाउंट वॉशआउट करतो किंवा झिरो करतो. मग परत आपल्याला शून्यातून सुरुवात करायला लागते. त्यासाठी ज्यांचा कोणाचा चांगला प्रॉफिट आज होतोय त्यांनी एक साइड बाय साइड बिझनेस पण स्टार्ट करायला पाहिजे. करन्सी मार्केटमध्ये जास्त प्रॉफिट आहे की इंडियन मार्केटमध्ये? बघा मॅडम, आता जर प्रॉफिट दोन्ही मार्केटमध्ये जर बघायला गेलं तर पण प्रॉफिटेबल लवकरात लवकर कुठं बनतं? हा, तर ते करन्सी मार्केट जर म्हणलं ना, तर करन्सी मार्केटमध्ये व्हॉल्यूम भरपूर मोठा असतो, तिथं प्रॉफिटेबल बनण्याची शक्यता जास्त आहे. आणि जर इंडियनमध्ये जर बघितलं ना, ऑप्शनमध्ये जर बघितलं मॅडम, 99% ट्रेडर्स लॉसमध्ये. का? कारण व्हॉल्यूमच नाही तेवढा. आणि हा व्हॉल्यूम नसल्यामुळं आपल्यासारखा जो रिटेलर आहे ना तोच लॉसमध्ये. बिग प्लेअर तो प्रॉफिटमध्ये असतो. सिंपल साधी गोष्ट आहे, कारण त्याला मार्केटला ट्रॅप कसं करायचं हे सगळ्या गोष्टी माहिती. मग त्यामुळे मी सांगेल, जर प्रॉफिटेबल बनायचं असेल ना तर आपण करन्सी मार्केट केलं पाहिजे. तिथं आपण अच्छा. म्हणजे लवकरात लवकर प्रॉफिटेबल होऊ शकतो. प्रॉफिटेबल. आणि दुसरी गोष्ट बघा, आता काही लोक मला क्वेश्चन विचारतात की आपला प्रॉफिटेबल बनण्यासाठी किती दिवस दिले पाहिजे. आता जर मी जर बघायला गेलं तर मॅडम आज 7.5 वर्ष झालं मार्केटमध्ये. मग काही काहीचा क्वेश्चन आहे की नाही तुम्ही 7.5 वर्ष, मग आम्हाला पण तेवढेच लागणार आहे का? नाही, माझ्याकडे रोड मॅप नव्हता प्रॉपर. त्यांच्याकडे जर रोड मॅप असेल तर लवकरात लवकर प्रॉफिटेबल बनते. मी सांगतो बघा, एक 3 ते 4 महिन्यात प्रॉफिटेबल ट्रेडर बनतं. फक्त आणि फक्त सातत्याने मार्केटला वॉच केलं पाहिजे. पण आपण काय करतो, इन्फ्लुएन्सरचा हजाराचा प्रॉफिट बघून बळी पडतो आणि तसं पडायला नाही हवं. नाही पडायला पाहिजे. सिंपल साधी गोष्ट आहे. मग आपल्या माणसाचा माइंडसेट तो राहत नाही. मग तो काय करतो की नाही, ह्याचं नॉलेज घेतो, अर्ध त्याचं नॉलेज घेतो, अर्ध त्याचं नॉलेज घेतो. पण त्याला कळत नाही हे जेवढे असतात तेवढे चार्टलाच एक्सप्लेन करतात. म्हणजे तो चार्ट सोडून सगळ्या गोष्टी करतो आणि कन्फ्यूज होऊन लॉसमध्ये जातो. तुमचा सगळ्यात मोठा आतापर्यंतचा प्रॉफिट कोणता होता? आता बघा, जर करन्सी मार्केटमध्ये जर बघितलं ना मॅडम, तर करन्सी मार्केटमध्ये भरपूर मोठा प्रॉफिट आहे. आणि इंडियन मार्केटमध्ये जर बघितलं तर मला वाटतं एक माझा 27 लाख हायेस्ट प्रॉफिट आहे. आणि लॉस जर बघितला तर तिथे एक 5-5.5 लाख लॉस हायेस्ट. अच्छा. आणि करन्सी मार्केटमध्ये लाईक करन्सी मार्केटला लॉस सांगतो, प्रॉफिट ठीक आहे. आज माझ्या क्लासच्या स्टुडंटला पण माहिती माझ्या स्ट्रॅटेजी काय वर्क होतात. दुसरी गोष्ट माझ्या इन्स्टा फॅमिलीला पण माहिती की म्हणजे प्रॉफिट कशा पद्धतीने असतात आपले. बट करन्सी मार्केटमध्ये माझा लॉस जर बघितला गेला तर $8,000 आहे हायेस्ट. ओके. प्रॉफिट खूप मोठा आहे. असे अकाउंट आहेत की 1-2 महिन्यात डबल टिबल केलेत, कारण कॉन्फिडन्स हा माझ्या स्ट्रॅटेजीवर आहे. ओके. स्ट्रॅटेजी खूप इम्पॉर्टंट आहे येस पुढे येस येस जाण्यासाठी. स्ट्रॅटेजी. प्रॉपर एंट्री करता आली पाहिजे, तुम्हाला प्रॉपर एक्झिट होता आली पाहिजे. आणि बघा, सातत्याने जसं मी पहिल्या मार्केटला टाइम देतो, आजही देतो, आजही 6-7 तास मार्केटला देतो. मार्केटला बघितल्याशिवाय माझा दिवसच जात नाही. हे स्टॉक मार्केट वगैरे म्हणजे आपण काहीतरी जॉब करतोय त्यासोबत मग स्टार्ट केलं असं नाही करू शकत? हो, करू शकतात ना. आता बघा, मार्केटमध्ये तुम्ही आलाय ना, तर मार्केटमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये येऊ नका. एक साइड बिझनेस म्हणून बघू शकता ना तुम्ही मार्केटला. हो, तेच. पण आपले माणसं डायरेक्ट काय करणार, जो जॉब आहे किंवा XYZ बिझनेस आहे तो ऑफ करणार, मार्केटमध्ये येणार. मग त्यांच्या डोक्यात विचार चालतो, काय विचार चालतो की नाही इकडं पण आता आपण हे केलंय, म्हणजे एक तर बिझनेस ऑफ केलाय किंवा जॉब सोडलाय, ह्याचं पण टेन्शन. हो ना. त्यानंतर परत इकडे प्रॉफिटेबल होतो नाही होतो, नाही होत. ह्याचं पण टेन्शन. आणि ह्या दोन्हीच्या मधात आपण असंच राहतो. म्हणजे सोबत पण पार्ट टाइम वगैरे स्टार्ट करू हो, शकतो करू आणि नंतर म्हणजे एकदा स्टार्ट केल्यानंतर मग आपल्याला प्रॉफिट भेटलं तेव्हा आपण जॉब क्विट करून फुल टाइम साठी पण बघू शकतो. जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल ना स्वतःवर की नाही, की आता मी प्रॉफिटेबल बनलोय, मला जॉबची गरज नाही, तेव्हा तुम्ही फुल टाइम ट्रेडिंग करा ना.
आणि जोपर्यंत तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स नाही ना, तोपर्यंत तुमचा XYZ बिझनेस आहे किंवा जॉब आहे ते सोडू नका. आजकाल ट्रेडिंगमध्ये खूप जास्त स्कॅम्स पण सुरू आहेत. म्हणजे चुकीची माहिती वगैरे देणं, बरोबर रोडमॅप न देणं. मग आपल्याला कसं समजावं की हे आपल्यासोबत स्कॅम न करता बरोबर माहिती प्रोव्हाइड करत आहेत? बघा मॅडम, तुमचा हा क्वेश्चन आहे ना, खरंच म्हणजे की खतरनाक आहे. कारण काय होतं माहिती का, की बघा आपल्या माणसाला स्कॅमर कोण हा लक्षात येत नाही. का? कारण जो स्कॅमर असतो किंवा जो फ्रॉड करणारा असतो तो फ्लेक्स जास्त करतो. आणि त्याच्यावर क्वेश्चन नाही आपण विचारू शकत. सिंपल साधी गोष्ट. आपल्याला काय वाटतं, नाही आपल्यापेक्षा हा मोठा आहे. आणि त्यामुळे आपण क्वेश्चन विचारत नाही. पण बघा स्कॅमर म्हणजे काय? ह्याच्याकडून त्याच्याकडून इन्व्हेस्टमेंट घेणं, ह्याच्याकडून त्याच्याकडून पैसे घेणार. मॅडम बघा, आजपर्यंत मी कुणाकडून रुपये घेतला नाही, कुणाचं अकाउंट हँडलला घेतलं नाही, काहीच नाही. जे काय आहे ते स्वतः आपण ट्रेडर आहेत आणि आपण करता करता आपल्या मराठी माणसाला शिकवायचं. सिंपल साधी गोष्ट, त्याचा आपण P&L चेक करायला पाहिजे. प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे. दुसरी गोष्ट, तो समजून कशा पद्धतीने सांगतोय हे पण खूप मॅटर करतं. कारण बघा काही काही जण सांगतात की नाही हे शिकवतात ते शिकवतात, ते मार्केटमध्ये दिसतच नाही रिअलिटीमध्ये. मग फायदा काय त्या गोष्टीचा? दुसरी गोष्ट, आजकाल भरपूर माझ्याकडे पण फ्रॉड करून येतात की सर, फ्रॉड म्हणजे झालेले लोक येतात मराठी माणसं, सर मला ह्याने असं फसवलं, त्यांनी असं फसवलं. आपले लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट देतात. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की XYZ अमाऊंट देणार आणि त्याला तो रिटर्न देणार. बघा मार्केट इन्व्हेस्ट करावं तेच प्रॉपर, म्हणजे तेच ना. मग स्कॅमरला कसं ओळखावं? बघा, जो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मागतो तुमच्याकडून, सिंपल साधी गोष्ट आहे की नाही मला मार्केटमध्ये मी ट्रेडिंग करतो आणि मला आणि कॅपिटलची गरज आहे आणि मी तुला रिटर्न देत जाईल. सिंपल साधी गोष्ट आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तो आपल्यासोबत पुढे चालून काही ना काही स्कॅम करू शकतो. म्हणजे माझ्याकडे एक्झाम्पल आले, मी ते सांगतो. आजपर्यंत मी कुणाचा रुपये घेतला नाही, कुणाचा अकाउंट हँडलला घेतलं नाही. जे काय आहे ते वैयक्तिक स्वतःचं. मला माहिती आहे ना, मी ट्रेडर आहे. सिंपल साधी गोष्ट आहे. मला माहिती ट्रेडर आहे, माझ्यावर स्वतःवर एवढा विश्वास आहे की $100 अकाउंट मी $10,000 पर्यंत घेऊन जाऊ शकतोय किंवा $1,000 घेऊन जाऊ शकतोय. पण काय गरज आहे ह्याची त्याची इन्व्हेस्टमेंट घ्यायची? सिंपल साधी गोष्ट आहे. मग हे पण आपल्या मराठी माणसांना समजलं पाहिजे. आपण इन्व्हेस्टमेंट देतो, हालाताला देतो आणि तेच आपलेच पैसे घेऊन फरार होतात. फायदा नाही ह्या गोष्टीचा. कुठे इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे नाही द्यायला पाहिजे. मी म्हणतो भले तुम्ही ट्रेडिंग करा, स्वतः लॉस करा, चालतंय. का? कारण प्रत्येक वेळेस जेव्हा लॉस करणार तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटणार आहेत. पण आपण हजर बघतो आणि हालाताला पैसे देतो आणि फ्रॉड होतो. आज जर बघायला गेलं मॅडम, की भरपूर लोक ह्या फ्रॉडमध्ये बळी पडले, पूर्णपणे संपलेत. फायदा नाही. मग एखादा समजा फ्रॉड झालाय, मग त्यानंतर आपण परत जर आपल्याला रिस्टार्ट करायचं असेल तर मग कसं करणार? बघा, आता फ्रॉड झालाय किंवा एखादा लॉस मध्ये आणि त्याला परत मार्केटमध्ये यायची इच्छा असेल तर त्यांनी एक तर स्वतःच्या माइंडवर कंट्रोल ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रिव्हियस त्यांनी काय जे केलंय ना, म्हणजे सपोज जो लॉस केलाय किंवा ह्याच्या त्या कॉल टिप्स घेतल्यात किंवा त्याच्याकडून काहीतरी चुकी झाली, त्या सगळ्या गोष्टी विसरून परत एक फ्रेश माइंडने मार्केटमध्ये आला तर तो मार्केटमध्ये टिकू शकतोय. नाहीतर मार्केटची जर तो रिव्हेंज घ्यायला लागला तर तो मार्केटमध्ये टिकू शकत नाही. ठीक आहे. तुमच्यावरती कसं काय ट्रस्ट करावा लोकांनी? आता बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या ऑफलाईनला बॅचला माहिती, मी प्रॉफिट असो प्रॉफिट शेअर करतो, लॉस असो लॉस शेअर करतो आणि मी क्लिअर सांगतो मी ट्रेडर आहे. मी ट्रेनर पण नाही आणि इन्व्हेस्टर पण नाही. क्लिअर सांगतो जे काय आहे ते. मी माझं स्वतः कमवतोय आणि माझ्याच बरोबर मला आपले माणसं मोठे करायचे. म्हणजे लहानपणीपासून स्वप्न होतं की जे काही करणार आहे ते आपल्या माणसासाठी कर. आज आपल्या महाराजांचं बघा, महाराजांचं आजही नाव आहे आणि आज आपण आदराने घेतोय. का घेतोय? कारण आपल्या महाराजांनी आपल्या लोकांसाठी केलेले, स्वराज्य स्थापन केलेले, आपल्याबद्दल रिस्पेक्ट आहे. बघा, कोणीच असं नाही की पैसा कमवला किंवा नाही कमवला तरी सगळ्यांना सोडून जायचंच आहे. पण आपण उद्या नसलो तर आपलं नाव जिवंत राहिलं पाहिजे आणि ह्या नावासाठी मी सगळ्या गोष्टी करतोय. माझ्याकडे कोणी येऊ किंवा नाही येऊ मला काही फरक पडत नाही. पण जे आलेत त्यांना प्रॉपर वेळ द्यायचा, प्रॉपर गोष्टी समजून सांगायच्या, हे माझं काम. तुमचा आतापर्यंत बराच लॉसही झालाय पण प्रॉफिटही तेवढाच भेटलाय. मग तुमचं एंड गोल काय? लाईक तुम्हाला इथपर्यंत रीच करायचंय, मग त्यानंतर मी नाही का सॅटिस्फाईड होईल? बघा मॅडम, आता माझं फक्त मी शेअर मार्केटच नाही करत, मी ट्रेडच नाही करत. आता तुम्हाला मी करंटली सांगितलं माझ्या 8 ते 9 बिझनेस चालू आहेत. म्हणजे हे फक्त 8 ते 9 बिझनेस चालू आहेत. पण मी बिझनेस काही चालू करून बंद केलेत. का? कारण एक तर मी तिथं टाइम देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, मला तिथं मॅनेजमेंट जमले नाही. तिथं मी लॉस पण घेतलेला बिझनेसमध्ये. नाही म्हणलं तरी एक मी 5 ते 6 बिझनेस ऑफ केलेले. आता जर माझं बघितलं गेलं तर स्वप्न की मला कुठेतरी थांबायचंय. माझी आईला म्हणजे मी पैशासाठी
खूप कष्ट करताना बघितलंय. उन्हात आजही माझी आई काम करते, असं नाही की करत नाही. जोपर्यंत माझी आई थांब म्हणत नाही, तोपर्यंत मी थांबायला तयार नाही. तोपर्यंत माझं प्रामाणिकपणे कष्ट चालूच असतात. चालूच असतं. आणि दुसरी गोष्ट की माझं एक पुढे चालून स्वप्न आहे, की मला गौशाळा टाकायची आणि लवकरच ते पण माझं स्वप्न कंप्लीट होईल. होईल होईल नक्की होईल. आता तुम्ही फॅमिली फंक्शन्स मध्ये वगैरे जात असाल, सगळे तुमचे कझिन्स वगैरे ज्यांनी नेगेटिव्ह बोललं होतं, ज्यांनी नेगेटिव्ह सांगितलं होतं तुमच्या आई वडिलांना, त्यांच्या समोर जाता वगैरे, तर तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? बघा मॅडम, पहिली गोष्ट तर मी कुठं जातच नाही, कारण माझ्याकडे तेवढा टाईम नाही. हम्म. सिंपल साधी गोष्ट आहे. बट खरंच जवळचं असेल तर कधी कधी जावं लागतं. सिंपल साधी गोष्ट आहे. बघा, आज माझ्या आईवडिलांना एवढा प्राऊड फील होतो. का होतो? की जे काही केलं ना ते त्यांना माहिती की त्यांच्या मुलांनी स्वतःच्या कष्टावर केले, स्वतःच्या प्रामाणिकपणावर केले. आणि आजपर्यंत जे माझे आई-वडील निगेटिव्ह बोलत होते, तुला हे रान ऐकावं लागेल, ते हो. रान ऐकावं लागेल. बघा, मी रिसेंटली शेती घेतली. XYZ एकर घेतली. हम्म. आणि आता शेती घेतल्याच्या नंतर माझे आई आणि पप्पा गेले. म्हणजे जर बघायला गेलं तर 2 वर्षाची ही गोष्ट आहे, नाही का? तर गावातला एक जण म्हणला, की तुम्ही बठेणी केली का? अक्षरशः माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. का आलं? कारण लोकाला काय वाटलं, की नाही आपण ह्याची त्याची बठेणीच करतो. म्हणजे आपण खरेदी करू शकत नाही. मग त्या दिवशी आईने मला सांगितलं. तर तेव्हापासून म्हणजे एक तर मी गावात जातच नाही आणि गेलो तरी बी चांगल्या काही गोष्टीत. आणि आजपर्यंत जे नातेवाईक मला नाव ठेवायचे किंवा जे रिलेटिव्ह नाव ठेवायचे, आता तेच सांगतेत, आमच्याच भावाचा मुलगा आहे, हो हो. आमचाच भाऊ आहे. म्हणजे आज दुसऱ्याने विचारलं, की हा तुमचा कोण लागतो? तो म्हणजे नाही, आमच्या भावाचा मुलगाच आहे. म्हणजे जे नाव ठेवणार आहेत ते पण आज चांगलंच बोलतात. आता त्यांचे कॉल येतात, मी कॉल रिसिव्ह पण करत नाही. आमच्या मुलाला शिकव आता म्हणतात. त्या काळात माझ्याच आई वडिलांना निगेटिव्ह करायचे. बघा, मला फक्त एवढंच लास्टला सांगायचंय, की जोपर्यंत तुम्ही कोणत्याही बिझनेसमधून असताल आणि जोपर्यंत स्वतः तुम्ही ठामपणे उभा आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा. स्वतःवर विश्वास असेल ना, कोणतीच गोष्ट इम्पॉसिबल नाही. सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फक्त तुमचा स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. पण आपण काय करतो, सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना, तो हरून बसतो आणि आपल्याला वाटतं माझ्याकडून नाही होणार. आणि नाही होणार म्हणलं तेवढं आपल्याला रिझनच पाहिजे असतंय आणि तिथूनच सक्सेस भेटता भेटता आपण खाली येतो. त्यामुळं जे कोणी स्ट्रगलमध्ये असतात थांबू नका, सातत्याने चलत राहा. एक दिवस त्यांचा पण असेल. आता बरेच जण असे आहेत ज्यांना फुल टाइम करिअर म्हणून घ्यायचंय ट्रेडिंग, पण त्यांच्या मागे नाही का दुसरा जॉब वगैरे, घरची काही जबाबदारी आहे, पण त्यांनी कमीत कमी किती वेळ द्यावा बघा मॅडम, ट्रेडिंग? आता सिंपल साधी गोष्ट आहे. काही लोक येतात माझ्याकडे, मला म्हणतात तुमची स्ट्रॅटेजी काय? जेवढे पैसे पाहिजे तेवढे तुम्हाला देऊ. मी पैशासाठी मार्केटमध्ये बसणारच नाही. सिंपल साधी गोष्ट आहे. माझ्या माइंडमध्ये हे करायचं आहे, की आपल्या माणसाला मला मोठं करायचंय. तर मी प्रत्येकाला सांगतो, बघा, किती कुणी जॉब केला किंवा कोणाचा बिझनेस असो किंवा कोणाकडे जिम्मेदारी असतात घराच्या, असं नाही की त्यांच्याकडे टाइम नसतो. बघा, फ्री टाइम मध्ये आपण रील्स ढकलतो, हजे त्याच्या रील्स बघत बसतो किंवा टाइमपास करत बसतो. मला काय म्हणायचं, तुम्ही जो टाइमपास करताय ना, तेवढाच टाइमपास फक्त या मार्केटमध्ये शिफ्ट करा. म्हणजे तुम्ही 10 15 तास नाही दिले तरी चालते, 2 तास द्या, पण सातत्याने द्या. रोज मार्केटमध्ये अपडेट राहा. मार्केटमध्ये काय झालं हे बघा. त्यानंतर तुम्ही चॉईस करा, की नाही मार्केटमध्ये आम्हाला एवढा टाइम द्यायचा आहे. एवढा टाइम दिल्याच्या नंतर आपण इथं टिकू शकतो किंवा प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. जोपर्यंत कॉन्फिडन्स नाही आला तोपर्यंत 2 तास दिले तरी चालेल, तरी सफिशियंट आहे. फक्त आपण कंटिन्यू मार्केटला वॉच केलं पाहिजे. म्हणजे त्या 2 तासामध्ये दुसरं कोणतंच काम न करता फक्त ट्रेडिंग हो, विषयी. फक्त ट्रेडिंगला बघितलं पाहिजे. जर इंट्राडे साठी ट्रेडिंग करत असाल तर किती ट्रेड घेतले पाहिजे एका दिवसात? बघा मॅडम, आता लॉस झालेला ना मॅक्झिमम लोकांची ओव्हर ट्रेडिंग असते. मॅक्झिमम. दुसरी गोष्ट, मॅक्झिमम लोक असे की त्यांना प्रॉपर वेच माहिती नसतो. आणि काही असतात देवाच्या नावावर, चल वर चाललंय म्हणून वर, खाली आलं म्हणून खाली, असे असतात. 3 पद्धतीची लोक असतात. पण मी काय सांगतो माझ्या स्टुडंटला, मी जी गोष्ट सांगितली ना ती मार्केटमध्ये चेक करा आणि बॅक टेस्टिंग करू नका. तुम्ही लाईव्ह टेस्टिंग करा. म्हणजे मार्केटला याचा अर्थ तुम्ही टाइम द्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट, दिवसाचे 2 ते 3च ट्रेड करा. आता जेव्हा आपण ट्रेड करतो, बघा, काही लोक तुम्हाला पण बोलले असतील की मार्केट सट्टा आहे. आजही बोलतात बरेच जण. आज जर मी गावाकडे गेलो ना तरी मला म्हणतात मार्केट सट्टा आहे. ज्याच्या मनात सट्टा ना, मी म्हणतो हा सट्टाच आहे. पण मार्केटमध्ये जर आपल्याला टिकायचं ना, बघा, प्रॉपर वेने असतो. आता कोणताही बिझनेस असेल ना, आपल्याला माहिती आहे की लॉस एवढा आहे, लॉस तेवढा आहे. सिंपल साधी गोष्ट आहे. जेव्हा आपण ट्रेड घेतो ना, आपल्याला माहिती की स्टॉप लॉस माझा एवढा आहे.
म्हणजे प्रॉपर 2 ते 3 ट्रेड केले की म्हणजे तुमचा लॉस फिक्स असला पाहिजे. मला असं सांगायचंय की आपल्या मराठी बांधवांना तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुम्ही लॉस फिक्स ठेवला पाहिजे. प्रॉफिट काय घ्यायचा आहे तो घ्या. तुमच्याकडे कॅल्क्युलेशन असलं पाहिजे सगळ्या गोष्टीचं. आपल्याकडे कॅल्क्युलेशनच नसते. आपल्याला थोडा प्रॉफिट दिसला की आपण बाहेर पडणार, लॉसला 0 उस्तच होणार. अशाने आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकत नाही. म्युच्युअल फंड मध्ये SIP केली पाहिजे की शेअर मार्केटमध्ये इंट्राडे केलं पाहिजे? बघा मॅडम, आता सिंपल साधी गोष्ट आहे. म्युच्युअल फंड म्हणजे तुमची जी ग्रोथ आहे ना स्टेप बाय स्टेप होणार आहे. म्हणजे तुम्हाला तिथं खूप दिवस वेट करावं लागणार आहे. हो, हो. आणि इंट्राडे म्हणलं ना रॅपिडली प्रॉफिट होणार आहे. जेवढा प्रॉफिट आहे तेवढी रिस्क पण आहे. बघा, तुम्हाला जर सेफ साईडने जर जायचं असेल ना तर तुम्ही SIP बिंदास्त करा. आणि तुमच्याकडे जर कॅपिटल छोटा असेल आणि त्याला तुम्हाला मोठं बनण्याचा प्रयत्न करायचा असेल आणि मोठं बनवायचं असेल तर तुम्ही इंट्राडे जरूर करा, पण प्रॉपर वेने करा. कारण जेवढा प्रॉफिट आहे तेवढी रिस्क पण आहे. म्हणजे जर तुम्हाला रिस्क घेऊन करायचं असेल तर इंट्राडे करा. कोणताही बिझनेस असून द्या, रिस्क घ्यावाच लागणार Risk आहे. घ्यावं. SIP मध्ये पण रिस्क पण एवढी नाही, नॉर्मल आहे. आता जर Normal. बघायला गेले भरपूर जणांचे पोर्टफोलिओ पण क्रॅश झालेले आहेत. असं नाही की क्रॅश झालेले नाही, पण सेफ साईड आहे ती. यामध्ये SIP मध्ये कसा पेशन्स लागतो, जास्त दिवस थांबावं लागतं. मग ट्रेडिंग मध्ये पण पेशन्स लागतो बघा, की लवकर आपल्याला? सिंपल साधी गोष्ट आहे. काही जण इंट्राडे करतात, लॉस करतात. काही जणांचे SIP पण चालू आहेत आणि काही जण बँकमध्ये FD करतात. FD नावाचा प्रकार असतो. बँक त्यांना रिटर्न देते, पण आपण विचार करत नाही बँक पैसा घेते कुठं, कारण ती रिटर्न देते आपल्याला म्हणण्याचा अर्थ त्यांची पण इन्व्हेस्टमेंट हे मार्केटमध्येच असते. भरपूर बँकची पण असं पेशंट इनडायरेक्टली का असे ना मार्केट, शेअर हा. मार्केट म्हणजे मार्केट म्हणजे देशाची जी अर्थव्यवस्था चालते ह्या मार्केट होत चालते. आणि ह्याला फक्त निगेटिव्ह करणारे म्हणजे कोण आहेत? रिटेलर म्हणजे काय? सर्वसामान्य माणूस हाच निगेटिव्ह बोलू शकतो मार्केटला. जो प्रोफेशनल आहे तो मार्केटला कधीच निगेटिव्ह वेळी घेत नाही, कारण त्याला माहित असते की देशाची अर्थव्यवस्था मार्केट. नॉलेजची कमी आहे त्यामुळे असं. नॉलेजची कमी नाही, जो साईडचा क्राऊड आहे तो निगेटिव्ह असतो. का? कारण त्याला जमतलं नाही म्हणून तो नावच ठेवणार आहे ना. तो म्हणणार आहे का मार्केटला चांगलं आहे, त्या बिझनेसमध्ये त्याला लॉस झालाय, तो सांगणार आहे नका करू. आणि निगेटिव्ह माइंडसेट घेऊन येणार आणि इथं परत लॉस करणार. प्रॉफिट भेटणारे कधी पण कमी आहेत आणि का लॉस कमी? जास्त जणांचा होतोय. का कमी? असं. ह्याचं रिझन काय आहे? प्रॉपर वेने येतच नाहीत मॅडम, लॉसच होणार ना. तुम्हाला रोड मॅपच माहित नाही, थांबायचं कुठे हेच माहित नाही, म्हणलं फायदा आहे का? काही जण असे आहेत. मी माझे पण हे कसं समजावं की आता मला जर ट्रेडिंग करायची आहे तर मी योग्य आहे का ट्रेडिंगसाठी की नाहीये? म्हणजे मी करू शकते की नाही करू शकत, हे मला कसं समजा? हा सिंपल साधी गोष्ट आहे. हा तुमचा क्वेश्चन म्हणजे खरंच भारी क्वेश्चन आहे. कारण बघा, कारण स्वतःची क्वालिटी स्वतःला ओळखता आली पाहिजे. दुसरं काही बोल, कुणी म्हण उडी मार तर मारायला नाही पाहिजे. स्वतःवरच कॉन्फिडन्स असला पाहिजे. बघा, आज जी चूक केली ती उद्याही करतोय, परवा दिवशी करतोय आणि कालांतराने करत राहतोय, तर त्या माणसाने शेअर मार्केट करूच नाही. त्यासाठी बनलेलंच नाही मार्केट. दुसरी गोष्ट, ज्याला लॉस घेता येत नाही त्यांनी मार्केटमध्ये यायलाच नाही पाहिजे. मार्केटमध्ये टिकायचंय. आज जी चूक झाली ती चूक तुम्हाला सुधारता आली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला मार्केटमध्ये लॉस पण घेता आला पाहिजे, तरच तुम्ही मार्केटमध्ये एक्सेप्ट करता आला पाहिजे. लॉस ऍक्सेप्ट करण्याची आज आपल्या माणसांची मानसिकताच नाही, त्यामुळे नाही. प्रॉब्लेम होतो. मग तसं माइंडसेट ठेवून जर मी गेले पुढे तर मी पण करू शकते. 100% का नाही होऊ शकत? तुमचा तो माइंडसेट असला पाहिजे. तुम्ही जी चूक केली म्हणजे जे आता जी चूक केली बघा, माझ्या रिपीट नाही करायची. आजही माझ्याकडून चुका होतात, मी पण माणूस आहे, असं नाही की होत नाही, पण झालेली चूक लगेच सुधारवतो. 5 मिनिटं शांत बसतो की नाही, ही चूक केलीस, इथून पुढे करू नकोस, चालतंय, आणि बी कंटिन्यू. जे कॉलेज स्टुडंट आहेत, जे 11वी 12वी आता करत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल? बघा मॅडम, कॉलेज स्टुडंट पेक्षा मी त्यांच्या आई वडिलांना सजेशन देईल. कारण बघा, जेव्हा लहान असतो आणि जेव्हा म्हणजे एक मडका असतो किंवा एक गाडगा असतो, कुंभार जेव्हा आकार देतो तेव्हा ते तसं ते घडतं. आता आई वडील असेच ना मॅडम आजकालचे, की त्यांच्याकडून जे स्वप्न पूर्ण झाले नाही ते त्यांच्या म्हणजे मुलाकडून किंवा मुलीकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, पण ते जाणून देत नाहीत किंवा त्यांना विचारत नाहीत तुझं स्वप्न काय. मला त्यांच्या आई वडिलांना सांगायचंय की नाही, ठीक आहे, XYZ ह्याच्यात त्याला रस आहे, त्याला सपोर्ट करायचा आहे, त्यात तो 100% त्याचं देईल. आणि दुसरी गोष्ट, जे 11वी 12वीचे आई वडिलांनी विश्वास ठेवला पाहिजे त्यांच्या मुलावर. हो, त्यांच्या मुलावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी त्यात सपोर्ट केला पाहिजे. आणि सपोर्ट केल्याच्या नंतर ते 100% त्याच्यात ते देणार आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, सिंपल साधी गोष्ट आहे, 11वी 12वीचे ज्यांना शेअर मार्केट करायचं किंवा त्याच्यापेक्षा पण छोटे आहेत. आज जर बघायला गेलं मॅडम, माझ्याकडे 5वीचे पण मुले येतात. त्यांचे आई वडील म्हणतात, सर आम्हाला प्रॉफिट नको, फक्त त्याला एक वे दाखवा. का? कारण ते सगळे बिझनेसमॅन असतात.
त्यांना लहानपणीपासूनच सांगितलं असतं की पैसा कमवायचा कसा, नुसताच अभ्यास करत बसायचं नाही. आपले नुसते अभ्यास करतात आणि शेवट जॉब करून पैसा कमवतात. जॉबनी स्वप्न पण पूर्ण होत नाही. जर आपले स्वप्न पूर्ण करायचं असेल तर बिझनेस करावा लागतो. 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना पण मला सांगायचंय की ज्यांना मार्केट करायचे ना, तुम्ही बिनधास्त करा. मॅच्युरिटी पण कमी असते कुठे शेअर्स मध्ये, नाही का, जास्त पैसे न घालवावे, पण तिथे पण घालून बसतो तो बघा, मुलगा. सिंपल साधी गोष्ट आहे मॅडम. आता मी पण 11वी-12वी स्टार्ट केलं आणि तेव्हा जर माझ्याकडे जर कदाचित मला कोणी पैसे दिले असते तर आज मी तुमच्या समोर पण नसतो आणि ह्या मार्केटमध्ये पण नसतो. माझ्याकडे एकच गोष्ट होती, ती म्हणजे टाइम. आणि मला टाइम कुठं द्यायचा आहे हे मला परफेक्टली माहित होतं. मी सगळा टाइम माझ्या चार्टवर घातला. म्हणजे मला असं म्हणायचंय 11वी-12वीच्या स्टुडंटला, भले तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा, पैसे कमवण्यापेक्षा सगळ्यात आधी लर्निंग कडे फोकस करा किंवा मार्केटला वॉच करण्यावर फोकस करा. कालांतराने तुम्ही प्रॉफिटेबल बनवू शकताय. का? मार्केटला तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे. आज जर एखादा मित्र बनवायचा म्हणलं तरी त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे समजून घेऊनच पुढे चाला. तरुण मुलांना तुम्ही तुमचा जर एखादा मोलाचा सल्ला असेल तर तो काय असेल? बघा, आजकालची जी तरुण पिढी आपली, तर ती प्रेम प्रकरणात भरपूर वाया गेलेली. बघा, जवळपास बघायला मॅडम, जर बघायला गेलं ना, तर साईडच्या बॅकग्राऊंडला जर बघायला गेला तर एखाद्या मुलीने धोका दिला किंवा एखाद्या मुलाने धोका दिला, ती सुसाईड करण्याचा ट्राय करणार किंवा डिप्रेशनमध्ये जाणार. मग मला असं म्हणायचं आहे की तरुण वयात जे कोणी आज म्हणजे रिलेशनशिप म्हणू आपण त्याला, त्या रिलेशनशिपमध्ये आहेत, तुम्ही ठीक आहे त्या मुलीला किंवा मुलाला टाइम द्या. असं म्हणत नाही की मी तुम्हाला टाइम देऊ नका. भले तुम्ही 5 तास देत असाल, 5 तासातले तुम्ही 3 तास हे मार्केटला द्या, 2 तास तिला द्या. उद्या तुमच्यासोबत मार्केट पण राहील आणि ती पण राहील. म्हणजे तुमचं सक्सेस पण तुम्हाला भेटणार आहे आणि तुमचं प्रेम पण तुम्हाला भेटणार आहे. फक्त तुम्ही जर तिला जर टाइम दिला तर उद्या ती तुमच्यासोबत नसणार. जे मार्केटमधले रिस्क मॅनेजमेंट आहे आणि नेगेटिव्हिटी आहे ते तुम्ही कसं हँडल करता? बघा मॅडम, आता जी रिस्क मॅनेजमेंट आहे ना, तर आयुष्यात आपण आलो तर हीच लय मोठी रिस्क आहे. आपण जगतोय मार्केटमधली रिस्क मॅनेजमेंट लय नॉर्मल आहे हो, सिंपल साधी गोष्ट आहे, पण ती पण लोकांना येत नाही. आयुष्याचं तर लांबच आहे. बघा, मार्केटमध्ये मी आलो, आता रिस्क मॅनेजमेंट माझी सगळी प्रॉपर वे. एक थोडक्यात तुम्हाला सांगतो, बघा, मी लॉस आहे ना तो फिक्स घेतो, प्रॉफिट अनलिमिटेड घेतो. दुसरी गोष्ट, माझी जी लॉट साईज असते ती सेम असते आणि मी एका स्ट्रॅटेजीवर काम करतो. तर एका स्ट्रॅटेजी म्हणजे कधी मार्केटचे अप ट्रेंड असतो, डाऊन ट्रेंड असतो, साईडवेज असते. ह्या तिन्ही ट्रेंडमध्ये पण आपल्याला ट्रेड करावं लागतात. अप ट्रेंडमध्ये असेल तर माझी स्ट्रॅटेजी सेपरेट आहे, डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर माझी स्ट्रॅटेजी सेपरेट आहे, साईडवेजमध्ये पण माझी स्ट्रॅटेजी सेपरेट आहे. म्हणजे जी रिस्क आहे त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवता. त्यानुसार माझी जी स्ट्रॅटेजी आहे ती ठरवतो. आणि दुसरी गोष्ट झाली निगेटिव्ह. आता निगेटिव्हिटी मार्केटमध्ये मला काही वाटत नाही. प्रॉफिट लॉस हे कॉमन आहे माझ्यासाठी. आज किती मोठा प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, काही वाटत नाही. बट कमेंटमध्ये काही जण येतात की आपली प्रगती दाखवत नाही, त्यांना निगेटिव्ह बोलणार आणि हाला बोलणार. फक्त आपल्या माणसाला कसं खेकड्यासारखं आहे, फक्त एखादा पुढे चालला की त्याला पाठीमागे ओढणार. पण निगेटिव्ह लोकांपेक्षा माझे चाहते एवढे आहेत ना, माझ्या चाहत्याकडे मला म्हणजे टाइम देणं होत नाही. तर निगेटिव्ह लोकांकडे कुठे, त्यांच्यासाठी आपल्यासाठी टाइमच नाही. ज्याला जे इच्छा आहे ते बोलते. सिंपल साधी गोष्ट, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कोणी शिवाय दिल्या आणि काही बोललं तरी मला काही फरकच पडत नाही. सिंपल साधी गोष्ट आहे. चांगल्या माणसाला गतिरोधक असतातच किंवा विरोधक असतात. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतातच. विरोधक प्रत्येकाला असतात, आजही आहेत भरपूर सारे. मार्केटमध्ये भरपूर निगेटिव्ह बोललं जातं, पण मला त्या गोष्टीचा काही फरकच पडत नाही. मला माहिती ना मी कितपर्यंत चांगला आहे, माझे विचार काय आहेत. आपले विचार चांगले असतील तर सगळ्या गोष्टी चांगल्याच होतात. आधी जो शूट झालता तो आपल्या ग्रो मॉशलच्या चॅनल मार्फत झालता. भरपूर सारा प्रतिसाद भेटला आणि भरपूर आपल्या मराठी माणसाला मी नॉलेज शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि परत एकदा आपल्या ग्रो मोशननी मला बोलवल्याबद्दल ग्रो मोशन चॅनलचा आणि ग्रो मोशन चॅनलमधल्या टीम मेंबरचा मनापासून आभारी. धन्यवाद सर, आमच्या ग्रो मोशनच्या पॉडकास्ट सिरीज मधला भाग झाल्याबद्दल. आज तुम्ही खूप जास्त नॉलेज दिला आम्हाला शेअर मार्केट बद्दल, ट्रेडिंग बद्दल, कशी करावे, त्याचे अफवा, फॅक्ट सर्व सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि थँक्यू सो मच तुम्हाला ही पूर्ण पॉडकास्ट बघितल्याबद्दल. तर तुम्हाला आता 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिले म्हणजे आमच्या ग्रो मोशन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेवढे आमचे सबस्क्रायबर्स वाढतील तेवढे छान छान कंटेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि नंबर 2 म्हणजे कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कोणती गोष्ट आवडली आणि कोणती नाही आवडली, बिकॉज वी विल वर्क ऑन आवर मिस्टेक्स. आणि हेही सांगा की तुम्हाला कोणते गेस्ट बघायला आवडतील. आणि नंबर 3 म्हणजे हा पॉडकास्ट एका मित्राला, कोणालाही शेअर करा, बिकॉज 1 पॉडकास्ट 1 कन्व्हर्सेशन कॅन चेंज समवन्स लाईफ. थँक्यू. भेटूया अशाच एका मस्त इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्टमध्ये.
हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.